नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीसाठी अखेर अधिसूचना जाहीर। मतदार यादीवर 27 जानेवारीपर्यंत हरकत घेण्यास मुदत। सातारा आणि सांगली जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतनगर तालुका कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे। प्रादेशिक साखर सहसंचालक यांनी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला। सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन 7 फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल, त्यावर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे। या संदर्भात प्रादेशिक साखर संचालक कार्यालयातून शनिवारी सकाळी 11 वाजता माहिती देण्यात आली। सह्याद्री कारखाना मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी 27 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे। 3 फेब्रुवारीला हरकतींवर निर्णय घेऊन 7 फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल, त्यावर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कराड उत्तरमध्ये विधानसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज निवडणूक झाली। निवडणूक निकालानंतर पूर्णपणे राजकीय समीकरणे बदलली आहेत। विधानसभा निवडणुकीचा गुलाल अजून खाली बसत नाही, तो सह्याद्री कारखान्याची निवडणूक कार्यक्रम जाहीर करून सहकार खात्याने चांगलीच आघाडी घेतली आहे, त्याची सर्वत्र चर्चा आहे। सह्याद्री कारखान्यावर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची दीर्घकाळ एकहाती सत्ता आहे। सत्ताधारी संचालक मंडळाने निवडणुकीसाठीची कार्यवाही सुरू केली आहे। विरोधकांनीही यावेळी निवडणूक लढवण्याचा निर्धार करत सत्ता परिवर्तनासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे, त्यामुळे यावेळच्या निवडणुकीला महत्त्व आले आहे। प्रादेशिक साखर सहसंचालक निलिमा गायकवाड यांनी संचालक मंडळ निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला। त्यानुसार कारखान्याची प्राथमिक मतदार यादी 8 फेब्रुवारीला निश्चित करण्यात येणार असल्याचे कळवले आहे। त्यासाठी संस्थेने सादर केलेल्या पात्र सभासद मतदारांची प्रारूप मतदार यादी पुण्याच्या साखर संकुलातील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय, सह्याद्री सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील कार्यालय, सहकार खात्याच्या कराड उपनिबंधक कार्यालय, कडेगाव येथील सहाय्यक निबंधक कार्यालय, कराड तहसीलदार कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत सभासदांना पाहण्यास व तपासणीसाठी नोटीस फलकावर लावण्यात आली आहे। कारखान्याचा मतदार असणाऱ्या कोणत्याही सभासद किंवा संस्थेच्या वतीने मतदान करण्यास प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीस यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशिलासंबंधातील कोणतीही चूक कळवता येईल। संबंधितांनी त्याचे पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांकाची नोंद करून स्वतंत्ररित्या लेखी स्वरूपात पुराव्यासह आपल्या हरकती प्रादेशिक साखर सहसंचालक पुणे विभाग यांच्या कार्यालयात 27 जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत दाखल करायच्या आहेत। त्या तारखेनंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नसल्याचेही कार्यालयाने कळवले आहे। मुदतीत आलेल्या हरकतींवर 3 फेब्रुवारीला निर्णय घेण्यात येईल। 7 फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल, त्यानंतर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदानाचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे। घाटाई देवीच्या यात्रेसाठी भक्तांची अलोट गर्दी। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतले मनोभावे दर्शन। घाटवण तालुका सातारा येथील श्री घाटाई देवीची यात्रा सालाबादप्रमाणे पौष कृष्ण संकष्टी चतुर्थीला शुक्रवारी रात्री 12 वाजता भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडली। महाराष्ट्रातील असंख्य भाविकांनी देवीचे दर्शन घेतले। नवस फेडण्यासाठी संपूर्ण परिसर नारळ, हार, तुरे, फुले, गुलाल, खोबऱ्याने नटून देवीच्या मंदिरावर रोषणाई केली होती। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राजू भोसले यांनी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मंदिरात मनोभावे दर्शन घेतले आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले। लाखो भाविकांची कुलस्वामिनी नवसाला पावणारी स्वयंभू देवस्थान घाटाई देवीच्या 2 दिवसांच्या यात्रेत पहिल्या दिवशी काकड आरती, अभंग स्नान, अभिषेक, वस्त्रालंकार, देवीचे दर्शन कार्यक्रम उत्साहात झाले। सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबई विविध ठिकाणांहून भाविक देवीच्या छबिण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। रात्री 12 पर्यंत नित्रळ, सावली, कुरुळ, पाटेघर, कासानी, आटाळी, रोहोट, वडगाव, कुडेघर, सह्याद्रीनगर, सांगवीमुरा, आपटीमुरा गावातून पालख्यांचे घाटाई देवीच्या मंदिरात आगमन झाले। देवीची आरती करून ढोल, लेझिम, ताशाच्या गजरात घाटाई देवीच्या जयघोषाने रात्री 12 वाजता छबिण्याचा कार्यक्रमास सुरुवात झाली। अग्रस्थानी नंदी, सासन, काठ्या सर्व पालख्यांच्या समवेत देवीच्या छबिण्याच्या कार्यक्रमात भाविकांनी दर्शन घेतले। नव्याने विकसित होणाऱ्या नवीन महाबळेश्वर परिसरात चांगल्या पद्धतीने सोयी सुविधा निर्माण करण्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे निर्देश। नामदार शंभूराज देसाई यांची माहिती। नव्याने विकसित होणाऱ्या नवीन महाबळेश्वर परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची मदत घेऊन अधिक चांगल्या पद्धतीने सोयी सुविधा निर्माण कराव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी शनिवारी सकाळी 10 वाजता दिली। राज्याच्या पर्यटन विभागाचा आढावा घेण्यासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे।
बैठकीस उपस्थित राहून पर्यटन मंत्री या नात्याने विभागाचा आढावा सादर केला। नामदार एकनाथ शिंदे यांनी पर्यटन विभागाने पर्यटन धोरण 2024 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले। पालघर परिसरात आदिवासी पर्यटनाला चालना देणाऱ्या अमृत या प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी। शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क, पंढरपूर येथील सभामंडप यासारखी कामे प्राधान्याने करावीत। महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या आई या महिला केंद्रित पर्यटन धोरणाची अंमलबजावणी राज्यभर चांगल्या पद्धतीने करावी। महिलांचा यात सहभाग वाढावा यासाठी जनजागृती करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत। केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातही वैद्यकीय पर्यटनासाठी प्रोत्साहन द्यावे। राज्यातील आयकॉनिक पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी पर्यटन विभागाने विशेष भर द्यावा। राज्याला विस्तीर्णाचा सागरी किनारा लाभला असून तिथे क्रूज पर्यटन, जलपर्यटन, कॅराव्हॅन पर्यटन यास प्रोत्साहन द्यावे अशाही सूचना त्यांनी याप्रसंगी दिल्या आहेत, असेही नामदार देसाई यांनी सांगितले। या सूचनांचे तंतोतंत पालन केले जाईल अशी ग्वाही पर्यटन विभागामार्फत दिली असल्याचे नामदार देसाई यांनी स्पष्ट केले। बैठकीस नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉक्टर BN पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते। अधिकाऱ्यांनी जर नियमांचे पालन केले नाही तर थेट गुन्हा दाखल करणार, आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचा थेट अल्टिमेटम। पुणे बंगळुरू आशियाई महामार्गाच्या कामाबाबत उपाययोजना करण्याबाबत विशेष बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या। तसा आराखडा तयार करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या, तरी कामे अपूर्ण राहिलेली आहेत। त्यामुळे एका निष्पाप युवतीचा जीव गेला आहे। हे योग्य नाही। महामार्गाशी निगडीत असलेल्या अधिकाऱ्यांनी जर नियमांचे पालन केले नाही तर थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा थेट आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी इशारा दिला। कराड येथे शनिवारी दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृहावर आमदार डॉक्टर भोसले यांनी महामार्गाशी निगडीत सुरू असलेल्या कामांबाबत विशेष बैठक घेतली। त्यास प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। सर्वसामान्य जनतेबाबत आपण नेहमीच सतर्क आहोत। अपघातात एकाही व्यक्तीचा जीव जाऊ नये, त्यांना इजा होऊ नये असा आपला प्रयत्न आहे। 15 दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत निर्देश दिले होते त्याप्रमाणे काही अंशी कार्यवाही झालेली आहे, मात्र काम पूर्ण झालेले नाही याबाबत त्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली। नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, अदानी कंपनीचे सगळे पदाधिकारी, DP जैन कंपनीचे सगळे पदाधिकारी, PWD विभागाचे सगळे पदाधिकारी, कराड नगरपालिकेचे CO, मलकापूर नगरपालिकेचे CO, तहसीलदार मॅडम, पोलीस प्रशासनाचे सगळे पदाधिकारी अशी एक सर्वसमावेशक बैठक ही आम्ही सर्किट हाऊसला आयोजित केली होती। एक दुर्दैवी घटना कराडमध्ये काही दिवसापूर्वी घडली आणि डॉक्टर सोनाली नावाच्या एक तरुण कन्या या आज अपघातामध्ये काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत। खूप गंभीर दखल त्याची आम्ही घेतलेली आहे आणि त्यामुळं संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं, नेमकं काय घडलं याची सगळी माहिती घेतली। 15 दिवसापूर्वी कराडमध्ये आपण एक बैठक घेतली होती, त्याच्यामध्ये सगळे रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवण्याच्या बाबतीमधल्या सूचना या सगळ्या विभागांना दिल्या होत्या। त्या पद्धतीनं 15 दिवसानंतर बैठक आपण घेतली। सगळे खड्डे तरी भरलेले आहेत, पण काही ठिकाणी डिवायडरच्या लोकेशनला काही अडचणी आहेत, कुठं रमलर लावण्याची गरज आहे, कुठं आपल्याला रिफ्लेक्टर लावण्याची गरज आहे। या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला, एक कॉन्क्रीट प्लॅन तयार केलाय ज्याच्यामुळे अपघात कमी होतील आणि विविध लोकेशनला आम्ही जाऊन आता पाहणी करणार आहोत आणि 7 दिवसाच्या आत हे सगळी कामं पूर्ण व्हावी याच्यासाठी आम्ही एक प्रकारची नियमावली तयार केली आहे की रोज संध्याकाळी 5 वाजता DP जैन कंपनीचे प्रमुख पदाधिकारी, अदानी कंपनीचे लोक, NHI ची लोक यांनी तहसीलदार मॅडम जो रिपोर्टिंग करायचं की आजच्या दिवसामध्ये तुम्ही काय काम केलं, की रमलर लावायचे असतील तर लावले का, रमलर नाही लावले असतील तर कधी लावणार, रिफ्लेक्टर ज्या ज्या लोकेशनला लावायचे आपण ठरवले ते लावलेत का, आपण लावले नसतील तर कधी लावणार, असा आढावा घेऊन 7 दिवसामध्ये मी त्यांना सांगितले की सगळं पूर्ण झालंच पाहिजे। जर का एखादं काम पूर्ण झालं नाही आणि त्या स्ट्रेचमध्ये जर का एखादा अपघात घडला तर जो इन्चार्ज ऑफिसर असेल त्या कंपनीचा त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा। जर का एखाद्याचा प्राण जात असेल आणि जर का असंवेदनशील वागणार असतील
तर ठेकेदारांचं सुद्धा खपवून घेतल्या जाणार नाही. आणि त्यामुळे खूप गांभीर्यानं या बैठकीमध्ये आम्ही सगळे निर्णय घेतलेले आहेत. आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की या 7 दिवसामध्ये सगळी कामं आम्ही पूर्ण करून घेणार.